प्रबोधिनी निगडी केंद्रातील सर्व विभाग प्रमुख यांचं मी ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलाच्या वतीने आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. स्नेहसंमेलनाची सुरुवात, सभेच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ताट बसून 3 ओंकारांनी करूयात. तीनही ओंकार आपण एकत्रित म्हणणार आहोत. स्नेहसंमेलनाच्या मोठ्या कार्यक्रमाचा अनुभव एका वेगळ्या गटकार्यातनं आपले सगळे विद्यार्थी, अध्यापक, पालक, माजी विद्यार्थी, परिसरातील या क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध विभागांचे अध्यापक असे सगळेजण मिळून मागच्या महिन्याभरापासून या तयारीमध्ये जोडले गेलेले होते. आज गुरुकुलाच्या वार्षिक कार्यक्रमाचा वर्षाचा शेवट आहे आणि तो शेवट आपण एका जनार्दनी या नृत्य, नाट्य, पद्य सादरीकरणाच्या भव्य कार्यक्रमातनं करत आहोत. परत एकदा उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज हा कार्यक्रम बघण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सन्माननीय व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण आदरणीय किसन महाराज चौधरी आलेले आहेत. त्यांचं देखील मी गुरुकुलाच्या वतीने स्वागत करतो आणि निगडी केंद्राचे प्रशासक आदरणीय शिवराज दादा यांना विनंती करतो की त्यांच्या उपस्थितीचा आनंद त्यांनी व्यक्त करावा. केशरी मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. या आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार महाराजांना मिळालेला आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया पहिल्या रांगेतच बसावे. या सगळ्या कार्यक्रमासाठी मी आता म्हटलं तसं अनेक पालकांचे, माजी विद्यार्थ्यांचे मदतीचे हात आम्हाला मिळाले आणि आजच्या कार्यक्रमाचा रंग चढत जाणार आहे. काही नावं इथं मी आता आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून घेत आहे. त्या सर्वांसाठी एकत्रित टाळ्या वाजवूयात आणि त्यांच्या या सहभागाबद्दल आनंद व्यक्त करूयात. इयत्ता 7वी आणि 10वीच्या पालक चौधरीताई, 9वीच्या पालक सौ सईताई पंडित, इयत्ता 7वीच्या पालक सौ विद्याताई वाळुंजकर, इयत्ता 9वीच्या पालक प्रगतीताई कुलकर, इयत्ता 10वीच्या पालक विद्याताई आहेरकर, इयत्ता 5वीच्या पालक सौ काळे, इयत्ता 5वीच्या पालक सौ वंजे, इयत्ता 6वीच्या पालक सौ कुलकर्णी, इयत्ता 6वीच्या पालक सौ पवार, इयत्ता 9वीच्या पालक सौ शिंदे, इयत्ता 6वीच्या पालक सौ पाटील, इयत्ता 10वीच्या पालक सौ ठाकूर, इयत्ता 7वीच्या पालक सौ राधिकाताई तारकुंडे, इयत्ता 7वीच्या पालक सौ कीर्तिताई पानसरे, सौ खैरनार व सौ फरगडे यांचं च्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
या सगळ्यांसोबत गुरुकुल संपून देखील गुरुकुलासोबत कायम जोडलेले राहायची वेगवेगळी कारणं शोधणारे आणि जिथं जितका जसा वेळ आहे तसा वेळ गुरुकुलासाठी देणाऱ्या आमच्या स्नातक विद्यार्थ्यांचं देखील आपण सगळेजण नक्की कौतुक करूयात असं वाटतं. इयत्ता 11वीतले हे सगळे गडी आहेत आणि काम सांभाळून अभ्यास सांभाळून मागचे 15-20 दिवस झाले नियमितपणे इथं उपस्थित आहेत. पडदा उघडल्यानंतर आपल्याला समोर जे काही दिसणार आहे ती या सगळ्या माजी विद्यार्थ्यांची मेहनत आहे असं आनंदाने सांगावं असं वाटतं. मोक्षदा जोशी, आभा बापट, हर्ष पिसाळ, नचिकेत बारपांडे, कृष्णप्रिया वर्दप्पा, अनिरुद्ध गोखले, श्लोक देशपांडे आणि निषाद वाटवे या सर्वांसाठी सुद्धा आपण सगळेजण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि या सगळ्या सोबत हा कार्यक्रम बसवण्याचा विडा ज्यांनी उचलला अशा आपल्या सगळ्या सदस्यांची नावं मी आता या ठिकाणी घेणार आहे. मी गुरुकुलाचे विभाग प्रमुख आदित्यदादा यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यावे आणि या सर्व सदस्यांप्रती आनंद व्यक्त करावा. विद्यार्थ्यांनी आपण आता स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत जी सगळी अभंग पोवाड अभंग भारुडं जी सगळी म्हटलेली आहे त्याचा सराव नियमित करून घेणं आणि ती बसवणं यासाठी आपल्या मुक्तिसोपान संगीत विभागाच्या सौ स्वरेशाताई व सौ स्नेहलताई यांनी मागचे महिनाभर भरपूर कष्ट या विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत. मी त्या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी कृपया समोर येऊन आपल्या कौतुकाचा स्वीकार करावा. विद्यार्थ्यांचे लाडके संवादिनीचे शिक्षक ज्यांनी विद्यार्थ्यांसोबत या नृत्य नाटिकेमध्ये पहिल्या दिवसापासून सहभाग नोंदवलेला आहे असे दर्शन दादा, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले कौतुक स्वीकारावे. त्यांच्यासोबत संगीत संयोजनामध्ये सहाय्य करणारे मिलिंद दादा, त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावे. नृत्य नाटिकेतील नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी गुरुकुलच्या स्नातक विद्यार्थिनीने स्वीकारलेली आहे आणि ताई सध्या मुक्तिसोपान विभागात पूर्ण वेळ काम करते. मी प्रतीक्षा ताईला विनंती करेन की तिने तिचे कौतुक स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यावे. या संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन ज्यांनी केलेलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावे. श्री केदार दादा. प्रकाश संयोजनाच्या कामातील महत्वाची व्यक्ती श्री अक्षयदादा वडके यांनी देखील कृपया पुढे यावे. मनोहर सभागृहाची सगळी तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे श्री अनिल दादा यांना पण मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावे. अनिल दादा कामातच असतील कुठेतरी, पण या नक्की पुढे. ठीक आहे. आणि इथून पुढे आपण जो कार्यक्रम बघणार आहोत, अनुभवणार आहोत,
ज्याची अनुभूती घेणार आहोत. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे, आमच्या सगळ्या सूचनांचा भडीमार ज्यांच्यावरती होत होता आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना ज्यांनी तयार केलेलं आहे, असे या नृत्य नाटिकेचे दिग्दर्शक श्री युसुफ दादा, मी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपले कौतुक स्वीकारावे. आपण सगळ्यांनी आतमध्ये येताना बाहेर संत एकनाथांची एक सुंदर रांगोळी बघितली असेल. ती रांगोळी काढणाऱ्या पूर्व प्राथमिक विभागाच्या श्रद्धाताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वजण वाजवूयात. ताई आल्या असतील तर त्यांनी कृपया आपलं कौतुक स्वीकारायला पुढे यावे. श्रद्धाताई, ठीक आहे, त्या अजून एका रांगोळीत उद्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत, हरकत नाही. दादानी मगाशी सगळ्या ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचना आपण सर्वजण तंतोतंत पाळूयात. पुढची 90 मिनिटं कुठल्याही कारणासाठी इकडचा आवाज वगळता अन्य कुठलाही आवाज येणार नाही आणि टाळ्यांचा आवाज वगळता अजून कुठला आवाज येणार नाही याची काळजी आपण सगळेजण नक्की घेऊयात. आपले फोन सगळ्यांचे सायलेंटवर असतील, कुठल्याही कारणाने कोणी बाहेर जाणार नाही असं नक्की बघावं. लाईट बंद होणार आहेत, त्यामुळे चुळबुळ आणि अशी हालचाल देखील सगळ्यांनी थांबवावी आणि स्थिर व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. उपस्थित सर्व प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून, रंगमंचाला नम्र अभिवादन करून ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल सविनय सादर करत आहे एका जनार्दनी. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गावो आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गावो आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, विठ्ठल 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 विठ्ठल. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, सुखा म्हणे नाम घेता, सुखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.
संत भानुदास. संत भानुदासांनी विजयनगरहून माझी विठ्ठलाच्या रूपातील मूर्ती पंढरपूरच्या वाळवंटी आणली आणि अवघा महाराष्ट्र संतांच्या अस्तित्वाने पावन होऊ लागला. या संत भानुदासाचा पुत्र चक्रपाणी. चक्रपाणी सुद्धा माझा मोठा भक्त. त्यानं लोकांच्या सेवेत अखंड आयुष्य घालवलं. त्यांच्याकडे कोणी साधू यायचे, संन्यासी यायचे, अतिथी यायचे, अभ्यागत यायचे, तहानलेले यायचे, भुकेलेले यायचे. कधीच कोणाला यांनी नाही म्हटलं नाही. जे हातभर मिळालं ते वाटत गेले. त्यांच्याही कुळी जन्मला तोही असाच माझा भक्त सूर्यनारायण. या सूर्यनारायणाची सूर्यावर सुद्धा मोठी भक्ती. तेही आपल्या आजोबांसारखे, भानुदासांसारखे विठ्ठलाचे मोठे भक्त आणि शास्त्र उपासक. या सूर्यनारायणाचा विवाह झाला तो रुक्मिणीबाईंशी. दोघांनी अनेक तीर्थक्षेत्र केली, दानधर्म केले, समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट केले. पण एकच चिंता होती ती पुत्राची. नारायणाच्या प्रारब्धात पुत्रप्राप्ती होती. सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाईंना पुत्र झाला. सगळीकडे आनंद झाला. पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या या लहान जीवाला आपल्या आईचा सहवास लाभलाच नाही आणि अवघ्या काही दिवसातच वडील सुद्धा या जगातून निघून गेले. आजी 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 काय झालं? अगं मी अनाथ आहे म्हणजे काय ग? मी मूळ नक्षत्रावर जन्मलो म्हणून काय झालं? शेजारचे सगळे मला दुसरीने का देतात? त्यांच्यासारखे माझे आई बाबा कुठे आहेत? सांग ना आजी. माझे आई बाबा देवाच्या घरून कधी परत येणार? अरे काय बोलतोयस? कुणी दुसऱ्याने दिली तुला? अरे हे लोक काही बोलत राहतात. आपण नसतं सगळ्यांकडे लक्ष द्यायचे. असा रडू नकोस बरे. तू रडलास तर तुझ्या या आजीला सुद्धा रडू येते बरे. देवाने सगळ्या लहान मुलांना सांभाळायला त्यांचे आई वडील दिले, हे खरेच आहे. आपण त्या परमेश्वराकडे त्याबद्दल तक्रार नसते करायची. तो भगवंत आपल्या साऱ्यांची परीक्षाच पाहत असतो. त्याला वाटतं हा एकोबा, त्याचे हे आजोबा, त्याची ही आजी, असे सारे माझे लेकरे आहेत, तर मीच सांभाळेन त्यांना. आपण फक्त त्या परमेश्वराची भक्ती करत राहायची. आजवर त्यानेच आपला सांभाळ केला आणि यापुढेही तोच आपला सांभाळ करणार आहे. चल बरं आपण रामरक्षा म्हणूया. हा, आजीने आज तुझ्यासाठी भोजन बनवले आहे. आजची नैवेद्य तूच दाखवतोस ना पांडुरंगाला. चल बरं आपण रामरक्षा म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. माता रामो मत पिता रामचंद्र. स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु. आई वडिलांच्या शिवाय आता हा एकटा राहणार, एकटा जगणार म्हणून आजोबा चक्रपाणी यांनी त्याचं नाव ठेवलं एकोबा, एकनाथ. बारशाला गावातल्या सगळ्या समाजातील मंडळींना आमंत्रणं गेली होती. त्यामुळंच नंतरही साऱ्या गावात या एकोबाचे भरपूर मित्र. ब्राह्मणाचा, सुताराचा, लोहाराचा, चांभाराचा अशा सगळ्या घरातनं एकोबाचे मित्र असायचे. त्याला कोणाच्याही घरात जायला आजी आजोबांनी नकार दिला नाही आणि पैठणच्या आपल्या वाड्यात यायला कोणालाही बंदी नसायची. माझा तुकोबा म्हणतो तसा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. असं बालपण एकोबाचं सरत चाललं. गावातल्या भजन, कीर्तन, प्रवचनाच्या कार्यक्रमाला एकोबा आवर्जून जायचा. कीर्तनकार प्रवचनकारांशी जाऊन बोलायचा, भरपूर प्रश्न विचारायचा. परमेश्वर सान्निध्याचा संस्कार घरातल्या वातावरणातून होत गेला. आजोबा, खरा खरा देव असतो का? या मूर्तीमध्ये असलेला देव माझ्याशी बोलेल का? मला दर्शन देईल का? मला कुठे भेटेल हा परमेश्वर? हो तर हा देव सगळ्यांमध्ये आहे आणि तो परमेश्वर सगळ्या चराचरामध्ये भरून आहे. तू जर नामस्मरण,
चांगले वर्तन केलेस ना की हा परमेश्वर आपल्याला दर्शन देतो म्हणतात. घरामधली परमेश्वर भक्ती प्रत्यक्ष डोळ्यानं बघत आणि कृतीतून अनुभवत असल्यानं एकोबाच्या ठाई सुद्धा हाच शुद्ध भक्तिभाव तयार झाला. परमेश्वर भेटीची आस मनात गडद होत गेली आणि त्यासाठी सद्गुरूचा शोध ही पहिली पायरी असल्याची एकोबाची खात्री पटली. सद्गुरूच्या शोधात एकोबानं घर सोडायचा निर्णय केला. पैठण सोडून कुमार अवस्थेतला एकोबा निघाला समाजाचं दर्शन घ्यायला. एकोबानं केवळ घराचा उंबरा ओलांडला नाही तर परमार्थाच्या विशाल महासागरात प्रवेश केला. देवगिरीच्या किल्लेदारांविषयी प्रवासात ऐकले आणि किल्लेदार जनार्दन स्वामींच्या भेटीचा निश्चय झाला. एकोबाची आणि जनार्दन स्वामींची भेट हा माझ्या नियत कार्यातला महत्वाचा टप्पा होता. देवगिरीच्या किल्ल्यावर एकोबाची सेवा सुरू झाली, साधना सुरू झाली. एकोबाची जबरदस्त तयारी बघून जनार्दन स्वामींनी ज्ञानाची कवाडं एकोबा समोर उघडी केली. सद्गुरु कृपेने साक्षात दत्त महाराजांचे स्वरूप ज्ञानचक्षुच्या आवाक्यात आले. एकोबाला साक्षात त्रिगुणात्मक त्रैलोक्य मूर्ती दत्त महाराजांचं दर्शन झालं. एकोबा, या मुघली आक्रमणापुढे आपली गुलामी मानसिकता काय कामाची? कोण करेल हे काम? सामान्य जनतेच्या मनात भीती आहे. या भीतीची जागा भक्तीने घ्यायला हवी. रडणाऱ्या आपल्या या समाजाला अन्यायाविरुद्ध लढायला कोण शिकवणार? झोपलेल्या आपल्या या समाजाला कोण जागे करणार? स्वामी महाराज, मी करेन हे काम, पण मनात एक शंका येते हो. मला जमेल? माझ्या एकट्याची काय ताकद? मला तर देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागून राहिली आहे. समाजाच्या प्रश्नांच्या मागे धावलो तर देवाच्या दर्शनाची आस कशी पूर्ण होणार? खूप बालपणापासून, अगदी अनाथ शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून मला तो अनाथांचा नाद पाहायचा आहे. स्वामी महाराज, आपण माझे सद्गुरू आहात. मला देवाचे प्रत्यक्ष स्वरूप शोधून घ्यायचे आहे. मला गुरु परब्रह्माच्या चैतन्ययुक्त सगुण साकार दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे. स्वामी महाराज, एकोबा, तर तुझी साधना, भक्ती आणि चिकाटीने चालवलेले प्रयत्न हे तुला परमेश्वराच्या सगुण साकार स्वरूपाचं दर्शन नक्कीच घडवते. एकोबा, या मोह मायेच्या जाळ्यातून बाहेर पडायला हवे. स्वतःला मोठे करायला हवे. स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वरी शक्तीची जाणीव निर्माण व्हायला हवी. सद्गुरू, खरे तर आपणच माझ्यासाठी परमेश्वराचे सगुण साकार स्वरूप आहात. समाजाच्या निरपेक्ष सेवेत स्वतःला झोकून दिले तर मीच्या पलीकडे, मोह मायेच्या पलीकडे जाता येते. एकोबा, चला. ओंकार स्वरूपा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो,
बापा गुरु कृपाधना तोडिया वंदना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि मेणती रूपा रवी शशी अग्नि नेणती रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखे तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा
स्वामी महाराज, स्वामी महाराज. आपल्या कृपेने मला सगुण साकार अशा परब्रह्म स्वरूप दत्त महाराजांचे दर्शन झाले स्वामी महाराज. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. त्रिगुणात त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले दत्त महाराज समोर उभे ठाकले. धन्य झालो. या या मंडळी या. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा झाला, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधीने ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाणीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सवाई अभ्यंतरी तुमेक दत्त, अभाग्यासी कैसी कळेल ही मात. कराही परतनते ते कैसा हा हेत, जन्म मरणाचा फरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाणीता हरली भवचिंता. जय देव जय देव. भक्त येऊनी या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे परिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाणीता हरली भवशंका. जय देव जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. निरूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाणीता हरली भवचिंता. जय देव जय देव. एकोबाला साक्षात दत्त महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले. गुरुकृपेने परमेश्वराच्या स्वरूपाचे एकोबाचे चिंतन पूर्ण झाले आणि त्याला परमेश्वराचे स्वरूप प्रत्यक्ष उलगडले. आता वेळ झाली होती त्याला आलेल्या अनुभूतीचा अनुभव सामान्य जनतेसाठी खुला करण्याची. संसार करूनही परमार्थ करता येतो याचा आदर्श समाजाला घालून देण्याची. आता वेळ झाली होती एकोबाच्या खऱ्याखुऱ्या लोकप्रबोधनाच्या कामाची. मोठ्या अवधीनंतर हा एकोबा आपल्या मूळ घरी परत आला. आजी आजोबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यथावकाश एकोबाचा विवाह त्यांनी गिरिजाबाईंशी करून दिला. एकनाथांच्या वाड्यात त्यांच्याशी चर्चा करायला, प्रश्नांची उकल करायला लोकांचा राबता सुरू झाला. एकनाथांकडचा मितूपणाचा भाव संपला होता. देही देखिली पंढरी त्यांनी जनात म्हणजे समाजातल्या सगळ्या माणसात आणि वनी म्हणजे सगळ्या सृष्टीत पाहायला सुरुवात केली होती. एकोबा, आता वेळ आली आहे झोपलेल्या या समाजाला जागे करण्याची. तुला झालेल्या अनुभूतीचा अनुभव या समाजाला खुले करण्याची. हो स्वामी महाराज.
केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल भाव भक्ती भीम उदकते वाहे भाव भक्ती भीम भाव भक्ती भीम उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेची वाळवंट दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेची वाळवंट मिळाला थाट मिळाला थाट मिळाला थाट वैष्णवांचा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाची वेणुनाद हाची वेणुनाद शोभत से काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल दश इंद्रियांचा दश इंद्रियांचा एक मेळा केला दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला होत असे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल देखिली पंढरी देही जनिवानी देखिली पंढरी 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 देखिली पंढरी देही जनिवानी पंढरी पंढरी देखिली पंढरी देही जनवाने देखिली पंढरी पंढरी
पण मग भेटू देत नाही. महाराज महाराज आपण कोण? माझा प्रणाम स्वीकारावा महाराज. मी श्रीखंड्या द्वारकेहून आलोय. तुमचा नावलौकिक सर्व दूर पसरला आहे. मला तुमच्या सहवासात राहून तुमची सेवा करायची आहे महाराज. अरे पण तू काय काम करणार? आलायस तेवढ्या तुम्ही 2 तास खाऊन घे, 2-3 दिवस राहा आणि मग लाग आपल्या मार्गी. मी सेवेसाठी आलोय. नाथ महाराजांच्या सहवासासाठी आलोय. मला येत नाही असं काही नाही. सारे काम करेन. पाणी भरून आणेल. हो तर स्वयंपाक करेल. पण माऊली मला इथेच राहू दे. मला इथे. बरं उठ. एकदम कामाला लागू नको. आधी जेवून घे, मग पाहू कामाचं काय करायचं ते. तो काळ म्हणजे समाजातील प्रश्नांची गुंतागुंत वाढण्याचा, किचकट होण्याचा होता. बाहेरून होणारे मुघली आक्रमण आणि जातीपातीत फूट पडत जाऊन निर्माण झालेले अंतर्गत आव्हान, निष्क्रिय उदासीन समाज आणि दुसरीकडे स्त्रिया, मंदिरं, राजकीय व्यवस्थेवर येत गेलेलं सुलतानी संकट, अशा अवस्थेतून आपला समाज जात होता. भागवत धर्माची घडी विस्कळीत झाली होती. ज्ञान, भक्ती आणि कर्म अशा तिहेरी संजीवनीची आवश्यकता निर्माण झाली होती. आता नाथ महाराजांना भरपूर काम करायचंय, म्हणून मीच इथे आलोय नाथांच्या मदतीला. लोकप्रबोधनाचे नवे मार्ग नाथांनी शोधले. गवळण, भारूड असे नवीन काव्यप्रकार लिहिले. लोकसंगीताचा आणि लोकशिक्षणाचा नवा आविष्कार नाथांनी घडवला. साधा सुधा सूर्य नव्हे, ज्ञानरूपी सूर्य. सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला. म्हणून या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून भारूड सुरू करायचं असतं. भारूड म्हणजे बहुरूढ भाव, अपभाव, जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे. विचारांच्या आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून ते सुरू करायचं असतं. ते म्हणजे भारूड. असं होय महाराज, हे पटलं बरं का आम्हाला. पटलं ना तुम्हा सर्वांना? आता आता म्हणणार ना माझ्या बरोबर भारूड? अरे सूर्य ओला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा काहीही संबंध नाही. दारुण म्हणजे भयंकर. तो भयंकर म्हणजे अभयंकर ना. अभ्यंकरचाही काही संबंध नाही. भयंकर म्हणजे अतिभयंकर. अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर तेवढे भयंकर.
सत्वगुण म्हणजे गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. सत्वगुण लावंगारा, अनपिंगळे सत्वगुण येऊला अवघा सारीला तमोगुण किंचित राहिले पुणपुण शांतते झाले अगगगगग अगगगगग श्रीखंड्या हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा
मला तरी काय ठावे, प्रत्यक्ष विठ्ठलालाच आपण कामाला म्हणतोय. श्रीखंड्या पांडुरंगा, अरे इतके दिवस माझ्याकडे राहत होतास, पण एकदाही दर्शन दिलं नाहीच रे. पांडुरंगा, आता तरी दर्शन दे, नाहीतर मी प्राण त्याग करेन. नाथा नाथा, अरे उठ, तुझ्यात मी आणि माझ्यात तू आहे. देवा भक्ताचे द्वैत भक्तीच्या प्रवाहाने भरून निघाले आहे. तुझ्या घरी गेली 12 वर्ष राहिलो ती तुझी सेवा करायला. पण सांगू, त्यात माझाही स्वार्थच की रे. तुझ्या भक्तीचा मी भुकेला गेली 12 वर्ष त्या भक्तीच्या ओढीने इथे राहिलो. तुझ्या आयुष्याचं सार्थक झालं. नाथा, झोपलेल्या या समाजाला जागवण्याचं मोठं कार्य तू पूर्ण करतोयस. उठ उठ, तुझ्या कामाचा उत्तरार्ध म्हणजे या पुण्यभू भारताच्या काशी विद्यापीठातील प्रकांड पंडितांना समाज प्रश्नाचं भान आणण्याचं आहे. महाराष्ट्राच्या भागवत धर्माची पताका मजबूत करायला तुला आणखीन बरंच काम करायचंय. नाथा, उठ. लोकप्रबोधनासाठी काही काम केले पाहिजे. लोकप्रबोधनासाठी काही काम केले पाहिजे. आजही आम्ही जातीपातीत विभागलो आहोत. स्वधर्माची जाणीव या समाजाला करून द्यायला हवी आहे. अधपतित झालेला समाज कसा जागा होईल? देवा परमेश्वरा, कोण सांगेल या सर्वांना? एकोबा, एकोबा, तू माझीच चिंता बोलून दाखवलीस रे. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, साऱ्या विश्वाला स्वधर्माचा सूर्य दिसावा यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला हवे. एकोबा, मी सुद्धा खूप अस्वस्थ आहे रे. समाजाची ही अवस्था पाहवत नाही. गुलामी करणाऱ्या आळशी अज्ञानी समाजाला पाहून अक्षरशः माझा प्राण व्याकुळ झालाय. सारा क्लेश जणू माझ्या गळ्याशी आवळला गेलाय. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले सगळे काही पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायला हवे. आळंदीला ये, ज्ञानेश्वरीच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास कर, ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण कर आणि सगळ्या समाजापर्यंत ज्ञानेश्वरी पुन्हा पोहोचव. माऊली, माऊली, साक्षात आपले दर्शन आणि साक्षात आपला आदेश. आणखी काय हवं? मी उद्या पहाटेच आळंदीला येईन. काशीच्या संस्कृत पंडितांना खऱ्या भागवत धर्माची जाणीव करून दिली ती एकनाथ महाराजांनी. उत्तरेत नाथांच्या या कामाबद्दल त्यांच्या ग्रंथसंपदेची पालखीतून मिरवणूक काढली गेली. ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण, भारूड, गवळण, एकनाथी भागवत असं भरपूर साहित्य नाथांनी निर्माण केलं. समाजाला जाग करण्याचे अनेक अभिनव मार्ग अवलंबले. नाथांना आता ओढ लागली होती माझी. मलाही नाथांना प्रत्यक्ष भेटायचे होते. नाथांनी जाण्याची वेळ निश्चित केली. फाल्गुन वद्य षष्ठी तिथी निश्चित झाली. गोदावरीच्या खळाळत निघालेल्या प्रवाहात नाथांनी विलीन व्हायचा निर्णय केला. गोदेच्या किनाऱ्यावर बालपणीचे संस्कार घडले होते. गोदामाईने अंगा खांद्यावर खेळवले, मोठे केले, समाजाचे हरवत चाललेले रूप दाखवले. गोदामाईच ती जिने समाज प्रबोधन घडवून आणायचे बाळकडू पाजले. आईची आठवण आली की गोदामाईने अनेकदा आईच्या प्रेमाने उराशी धरले. आता पुन्हा तिच्याच कुशीत विसावण्याचा संकल्प झाला होता. श्रीखंड्या बनून मी नाथांच्या सेवेत रुजू झालो, त्यांची सेवा केली. पण आता मात्र मीतूपणाचा, देव आणि भक्ताचा द्वैत संपण्याची वेळ आली.
गोदावरी सरितेला मी विनवले, माझ्या नाथाला सांभाळून माझ्यापर्यंत घेऊन ये. हे गोदावरी सरिते, माझा नाथ तुझ्या सवे माझ्याकडे घेऊन ये. हे सरिते, माझा नाथ माझ्याकडे घेऊन ये. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, अनाथांचा नाथ जनार्दन. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे. एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे, चरणी जगन्नाथा चित्त ठेणे. झालेले सर्व कार्य तुमचे, केलेले सर्व काम तुमचे. आता दम आपण केवळ निमित्त मात्र. बाकी श्री कृष्णार्पण. धन्य धन्य झालो तुमच्या सर्वांनी.
दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे विषयी विरक्त जया नाही आप पर विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा स्वयंव्यापक निर्धार संतुष्ट सर्वदा स्वयंव्यापक निर्धार धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दूरी जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दूरी आपण वस्ती कर वर्ततसे संसारी आपण वस्ती कर वर्ततसे संसारी धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे रामकृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे भारुडे अभंग गवळणी या माध्यमातून समाज प्रबोधन करणे यालाच नाथांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय मानले सारं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं त्यांचं हे कार्य आता पूर्णत्वाला येऊन पोहोचलं होतं याचं समाधान नाथांच्या चेहऱ्यावर दिसत होतं हा प्रवास पूर्णत्वाला न्यायची जबाबदारीच जणू नाथांनी माझ्यावर सोपवली होती आपल्या देहरूपातील प्रवासाचा शेवट त्यांनी माझ्यात विलीन होऊन करण्याचा निश्चय केला तो दिवस माझ्या कायम लक्षात राहील सारं पैठण माझ्या काठी येऊन ठाकलं होतं अनेक पाणावलेले डोळे आणि ती एक समाधानी मुद्रा त्या अनंत अश्रूंनी नाथांच्या वंदनीय पाऊलांना अभिषेक घातला होता आनंद आणि दुःख या दोन्ही भावना मी एकाच वेळेस अनुभवत होते नाथ या विश्वाचा निरोप घेत होते त्याचं दुःख होत होतं परंतु ते स्वतःला माझ्यात सामावून घेत आहेत याचा अपार आनंद होता माझ्या चंचल मनाला भक्तिरूप स्थैर्य त्या दिवशी लाभलं खरं श्रीकृष्णाचाही स्वार्थ होता म्हणून तो श्रीखंड्या होऊन नाथाघरी आला
तेव्हा मी नको का माझा स्वार्थ पूर्ण करून घ्यायला? माझी या अनंता विलीन झाला नाथा, माझी या अनंता विलीन झाला नाथा. शांती ब्रह्म सामावणी म्हणे धन्य झाली गोदा, धन्य धन्य झाली गोदा, धन्य धन्य झाली गोदा. अर्जुनासाठी जसा श्रीकृष्ण बनून आलो तसा नाथांसाठी मी श्रीखंड्या बनून आलो. समाज प्रबोधनासाठी मला परत यायचंय. संभवामी युगे युगे हे माझं वचन खरं करायचंय. मला परत श्रीखंड्या व्हायचंय, पण तुम्ही एकनाथ व्हायला तयार आहात ना? आपण सर्वजण आहोत तिथेच प्रार्थनेसाठी उभे राहूयात. रोदिनी सावधान. प्रार्थनेचं शेवटचं कडवं होईल. पहिली ओळ मी सांगेन, त्यानंतर आपण सगळेजण प्रार्थना. घेतले प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करिले सतीचे. भारत माता की जय. नमस्ते. 1 2 3 गट विसर्जन. कार्यक्रम संपला आहे, पण कोण कोण विद्यार्थी इथे मंचावरती आलेले होते त्यांची एकदा अनौपचारिक ओळख आता फक्त करून देत आहोत. मी आदित्यदाला विनंती करेन की हो आले सगळ्या गटाची फक्त ओळख दादानी थोडक्यात करून द्यावी. पहिला गट तिन्ही एकोबांना समोर बोलवतो. आपला सगळ्यात छोटा एकोबा श्री ताराळेकर. जोरदार टाळ्या वाजवू आपण छोट्या एकोबासाठी. युवक कुमार अवस्थेतला एकोबा ईशांत देवरे. आणि आपला मोठा एकोबा संत एकनाथ महाराजांची मुख्य भूमिका साकार केलेला श्लोक देशपांडे. श्रीखंड्याची भूमिका साकार केलेला रोहित काळे. आपल्या गोदावरीची भूमिका साकार करणारी कृष्णप्रिया वर्दप्पा. चक्रपाणींचा रोल भूमिका साकार करणारा वेदेश
छापेकर, आजी वैष्णवी, जनार्दन स्वामींची भूमिका साकार करणारा ज्ञानेश्वर पृथ्वीराज, कुठं राहिलं, गिरिजाबाई, संस्कृती, दत्त महाराजांची भूमिका साकार करणारा आपला कल्याण दादा, सगळे तुम्ही प्लॅटफॉर्मवर या. आपले गायक मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण लाईव्ह गाणं सगळ्यांनी म्हणलेलं आहे. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. जागेवरती गायक वादक सगळेजण कृपया जागेवरती उभे राहा. या सगळ्यांनी लाईव्ह गाणं म्हटलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की दत्त महाराजांची आरती स्नेहलताई आणि स्वरेशाताई यांच्या आवाजामध्ये आपण रेकॉर्ड केली होती. आणि अबीर गुलालाची ओरिजिनल चाल आहे, ज्याच्यामध्ये अबीर गुलाल शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. पण आम्हाला नाथा घरी नाचचे माझा सखा पांडुरंग पुन्हा पुन्हा हवं होतं. त्यामुळे जसं हवं आहे तसं गाऊन रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही ज्याच्याकडनं घेतलं असं आपला दर्शन दादा, मिलिंद दादा, त्यांना साथ संगत करणारे. आपलं हे सगळं रेकॉर्डिंग अतिशय उत्तम. म्हणजे किती तर काल म्हणजे आज पहाटे 3:30 पर्यंत आम्ही सगळेजण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये होतो. आमचे केदार दादा पडद्यामागे आहेत. यानंतर आपण सगळ्या नृत्य सादर करणाऱ्यांना बोलवू. तत्पूर्वी ही नृत्य जिनं बसवून घेतली अशी प्रतीक्षाताई, अबीर गुलाल या नृत्यामध्ये सादरीकरण करणारे सगळे विद्यार्थी येतील समोर. अबीर गुलाल या ओंकार स्वरूपा या नृत्यातले सगळेजण समोर येतील. ओंकार स्वरूपा, आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे आपल्या हरिपाठातले सगळी 5वी-6वीची सगळे विद्यार्थी समोर येतील. हरिपाठामध्ये सहभागी झालेले सगळे विद्यार्थी. अतिशय सुंदर भक्तिभाव आमच्या ओमच्या चेहऱ्यावरती आपण सगळ्यांनी पाहिला असेलच. काया ही पंढरी, याच्यामध्ये नाट्य पण होतं आणि नृत्य पण होतं. काया ही पंढरी, भारूड, सत्वर पावगे मला, अरे कृष्ण अरे कान्हा यातले सगळे मंडळी समोर येतील. अतिशय सुंदर अरे कृष्ण अरे कान्हाची गवळण नृत्य रूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर सादर करणारे हे छोटे 5वी-6वीचे विद्यार्थी, जे आता 6वी-7वीत गेलेले आहेत आजच. पुढे या सगळेजण. अरे कृष्ण अरे कान्हाचे सगळे आलेले नाही आहेत अजून समोर. तुम्ही पण सगळ्याजण या इकडे, या बाजूला समोर या इकडे. मुलगे पण गाणारे सगळे या बाजूला या. अवघेची त्रैलोक्य धन्य जगी तोची एक यातले सगळे आमचे शिक्षक, आरतीमधले सगळे आमचे अध्यापक गट सगळा कृपया व्यासपीठावरती या. अध्यापक गट सगळेजण कृपया पाठीमागून या. जिकडे सगळे मुख्य पात्र उभे आहेत त्या बाजूला अध्यापक उभे राहिले तरी चालतील. स्नातक विद्यार्थी सगळे जे बॅकस्टेजला काम करत होते, मला सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये, पण सगळ्यांनी या समोर. अगदी श्रीखंड्यासारखे हे सगळे आमचे स्नातक विद्यार्थी आज
धावून आलेले, आयत्या वेळी धावून आलेले, रंगकाम करणारे, माती काम करणारे, देवव्रत दादा समोर आहे, स्नेहलताई, सुरेशाताई, मिलिंद दादा स्टेजवर या कृपया आपण सगळ्यांनी. केदार दादा वरती या, स्नातक दादा सगळे वरती या, ताई दादा स्नातक. तर अशी ही सगळी टीम जोरदार गेले 8 ते 12 दिवस आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे. आणि अर्थात आमच्या सगळ्यांना कामाला लावणारा आपल्या सगळ्यांचा लाडका दादा शुभम दादा, त्यालाही मी मध्ये बोलवतो. हे सगळं घडवून आणणं, आमच्या सगळ्यांकडून काम करून घेणं, असं निर्मितीचं महत्वाचं काम हे शुभम दादांनी केलेलं आहे. जोरदार वाजूया आपण शुभम दादासाठी. या सगळ्यांसाठीच आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यांच्या मेहनतीमुळे एक खूप चांगला कार्यक्रम आम्ही सगळेजण साकार करू शकलेलो आहोत. अभिलाष दादा, श्रीराम दादा मध्ये या. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.